आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगडमध्ये दाखल. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची करणार पाहणी. महामार्गाची दुरावस्था, खड्ड्यांबाबत काय बोलणार याकडे लक्ष. तर पेणमधील पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करणार. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेसाठी चक्काजाम आंदोलन. अमोल कोल्हे आणि सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात चाकणपासून सिन्नरपर्यंत रास्ता रोको करणार. वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता. जरांगे पाटील आज सांगली जिल्हा दौऱ्यावर. सांगलीत जरांगेंच्या 4 जाहीर सभा. सातारा, कोल्हापूर, औंध गॅझेटियरसाठी जरांगेंचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू. मुंडेंचा पुढचा मोर्चा आता फूड डिलिव्हरी ॲपकडे. फूड डिलिव्हरी ॲपनं अन्नाची गुणवत्ता तपासावी. झी 24 तास टू द पॉइंट मधून तुकाराम मुंडेंचा इशारा. मेडिकलवर ग्राहकांनी एक गोळी मागितल्यास ती द्यावीच लागेल. पूर्ण स्ट्रिप देण्याचा आग्रह धरल्यास मेडिकल स्टोअर्सवाल्यांवर कारवाई. झी 24 तास टू द पॉइंट कार्यक्रमातून तुकाराम मुंडेंचा मेडिकल स्टोअर्सवाल्यांना इशारा. इंधन दरवाढीचा दुधाला फटका. गायसह म्हशीचं पिशवी बंद दूध प्रति लिटर 2 रुपयांनी महागलं. मंगळवारपासून नवी दरवाढ लागू होणार. तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात 10% वाढ. नाशिक जिल्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. नाशिक, निफाड, देवळा, सुरगाणासह इगतपुरीत भूकंप. प्रशासनाकडून नागरिकांना सावधगिरीचा इशारा. अल निनोच्या संकटात राज्यात मान्सूनची दमदार हजेरी. धरणं 71% भरली. पेरण्या 90% पूर्ण. मराठवाडा, विदर्भात मात्र पावसाची ओढ. ठाणेकरांवर दुहेरी आर्थिक बोजा. तर मालमत्ता करासह TMT तिकीट दरवाढीचा प्रस्ताव. उत्पन्न वाढीसाठी महापालिकेकडून करासह भाडेवाढीचा निर्णय. मारकुटा रमेश म्हात्रेची राज्यातून तडीपारी. जेलमधून जामिनावर बाहेर येताच गोव्यात रवानगी. नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय झी 24 तास. आज काय विशेष बातमीपत्रात सुरुवातीला पाहूयात आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. पहिली मोठी बातमी आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. सांगलीत त्यांच्या 4 जाहीर सभा होतील आणि या सभेतून जरांगे आता काय आक्रमक भूमिका घेणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. सोलापुरातील सभेत जरांगे चांगलेच आक्रमक होताना दिसले. यावेळी मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर केला असा हल्लाबोल जरांगेंनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केला. दुसरी मोठी बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगडच्या दौऱ्यावर ते रायगडमध्ये दाखल झालेत. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची आज ते प्रत्यक्ष पाहणी करतात. यावेळी महामार्गाच्या दुरावस्थेबाबत राज ठाकरे काय बोलणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागेल. तिसरी लक्षवेधी बातमी. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आज चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. अमोल कोल्हे, सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. यावेळी चाकणपासून सिन्नरपर्यंत रस्त्यावर चक्काजाम करण्यात येणार आहे. यावेळी नाशिक पुणे महामार्गाची वाहतूक विस्कळीत होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. तर पहिली मोठी बातमी आहे. सांगलीतून सचिन कसबे जोडले गेलेत. मनोज जरांगे सांगली दौऱ्यावर आहेत. जरांगेंच्या सांगलीत 4 जाहीर सभा होणार आहेत. तर रायगड मधून सीमा आढे आपल्याबरोबर जोडलेल्या आहेत. आणि तिसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजेच सागर गायकवाड. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेसाठी चक्काजाम. चाकणपासून सिन्नरपर्यंत रास्ता रोको करण्यात येणार आहे. सागर, सचिन आणि सीमा आपल्याला या सगळ्या बातम्यांचे ताजे अपडेट देतीलच. आणि त्याचबरोबर नाशिकमधून सुदर्शन खिल्लारे सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेत. नाशिक जिल्ह्याला भूकंपाचं हादरे. शहरातील अनेक भागात भूकंपाचे धक्के बसलेत. नाशिककरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. हे 4ही प्रतिनिधी आपल्याला प्रत्येक ताजे अपडेट जे आहेत ते देण्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याआधी पहिली मोठी बातमी आपण पाहूयात. नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाची शक्यता वर्तवली जाते. कारण राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं हा इशारा दिलाय. जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सतत होणाऱ्या भूकंपामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं हा इशारा दिलाय. नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाची शक्यता वर्तवली जाते आहे. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश. नाशिकमध्ये पुन्हा एकदा भूकंपाची शक्यता राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं वर्तवलेली आहे.
अकरा आपण जर बघितलं महिनाभरापासून नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. प्रामुख्यानं आपण जर बघितलं कळवण, सुरगाणा, पेठ या परिसरामध्ये हे धक्के जाणवत होते. 3.4 3.5 पर्यंतचा हे धक्के असल्यामुळे एक सामान्य धक्के हे जमिनीतल्या भूगर्भामधल्या ज्या काही हालचाली होत आहेत त्यामुळे आणि पावसाच्या पाण्यामुळे होत असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र काल जो धक्का रात्रीच्या वेळेस जाणवलेला आहे तो नाशिक शहरामध्ये सुद्धा जाणवलेला आहे आणि नाशिक शहराकडे हे केंद्र हळूहळू सरकताना दिसतं आहे. त्यामुळे कालचा जो रिश्टर स्केलचं आपण प्रमाण बघितलं 3.8 to 4.5 पर्यंतचं प्रमाण हे वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवलं गेलंय आणि त्यामुळे अजून एक धक्का मोठा बसू शकतो असं राष्ट्रीय भूकंप केंद्रानं कळवलेलं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. जिल्हा प्रशासनानं तातडीचं आदेश काढत नाशिक जिल्ह्यामध्ये सतर्कतेचे आदेश नागरिकांना दिलेले आहेत. कुठल्याही अफवांना बळी पडू नये असं आवाहन यामध्ये करण्यात आलंय आणि इतकंच नाही, जर कुठलाही भूकंप जाणवला तर ज्या काही काळजी ज्या पद्धतीने नागरिकांनी घ्यायची असते ती घेण्याबद्दलचं आवाहन करण्यात आलं. निश्चित धन्यवाद योगेश. ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय नाशिकमध्ये पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं हा इशारा दिलेला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. नाशिक शहरातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवलेत. नाशिककरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. मागील 15 दिवसात नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर सुदर्शन किल्लारे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले. सुदर्शन, एकूणच जर आपण पाहिलं तर गेल्या काही 15 दिवसांमध्ये जवळपास 2 ते 3 वेळा ही भूकंपाचे धक्के जे आहेत ते जाणवलेले आहेत. काय सध्या परिस्थिती, कारण नाशिककर यामुळे भीतीच्या वातावरणाखाली आहेत? काल रात्री नाशिकच्या सुरगाणा, पेठ, घोटी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तसेच दिंडोरी आणि निफाड तथा येवल्यापर्यंत देखील या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. राष्ट्रीय भूमापक केंद्र यांनी जी 4.3 इतकी रिक्टर स्केल तीव्रता असलेला भूकंप झाल्याचं जाहीर केलं. या भूकंपाचा केंद्रबिंदू जो होता गुजरात राज्यातील डोंगर रांगामध्ये असलेल्या भनगड येथे जमिनीखाली 5 किलोमीटर पर्यंत होता. या भूकंपामुळे खरं तर नाशिक जिल्ह्यामध्ये कालच सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून जे नाशिक जिल्ह्यातील नागरिक आहेत त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. विशेष करून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. या भूकंपामुळे कुठेही जीवितहानी झाली अशा घटना जरी अद्याप समोर आल्या नाही, मात्र सुरगाणा असेल, चांदवड असेल, निफाड असेल या गावातील काही घरांना दगडमातीच्या घरांना भेगा पडल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये कुठंतरी या भूकंपाबाबत भीतीचं वातावरण पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरीकडे मात्र प्रशासन भूकंपाच्या बाबतीत खूपच अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळालं, कारण की जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना असतील तथा पाटबंधारे विभागाच्या वतीनं जे नाशिक जिल्ह्यातील धरणं आहेत, पालखेड आहे, ओझरखेड आहे, करंजवन आहे, या धरणांच्या निगराणी भिंती ज्या आहेत त्यांच्या निगराणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे एकंदरीत प्रशासनाकडून काळजी घेतली जाते. मात्र नागरिकांना विशेष सूचना करण्यात आल्या की ज्या सोशल मीडियावरच्या अफवा आहेत, व्हॉट्सअपवरच्या अफवा आहेत त्यांच्यावर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून ज्या अधिकृत सूचना येतील त्याचं पालन करावं, त्याच्यावरच विश्वास ठेवा असं आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलेलं आहे. सध्या तरी या भूकंपामुळे कुठेही नुकसान, जीवितहानी झालेली घटना अद्याप समोर आलेली नाहीये. अगदी सुदर्शन, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास पुढच्या बातमीकडे वळूया. मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड दौऱ्यावर आहेत. ते रायगडात दाखल सुद्धा झालेले आहेत. मुंबई गोवा महामार्गाची ते पाहणी करणार आहेत. महामार्गाच्या दुरावस्थेबाबत ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. पेणमधील पक्ष कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा ते करतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक दिवसीय रायगड दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करतील. त्यामुळे यानंतर ते महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. तसं दौऱ्यादरम्यान ते पेणमधील पक्ष कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा करणार असल्याचं कळतंय. सोबतच मनसैनिकांसोबत संवाद सुद्धा साधणार आहे. याही संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी. मार्गाविषयी अपेक्षा आहे की बरेच वर्ष 17-18 वर्ष आपला मुंबई गोवा रखडलेला आहे. चाकरमान्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो. आता गणपतीचा सण पुढच्या महिन्यात येतो आहे आणि हे जे खड्डे वारंवार या रस्त्यावरती पडत आहेत आणि इथे सत्ताधाऱ्यांनी एवढे वर्ष सत्ता भोगली आहे तरी कोणाचं लक्ष नाही, काहीच नाही. आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे या हायवेची पाहणी करतील आणि पुढे जे अधिकारी आहेत
ते सुतासारखे सरळ होतील. सीमा आडे आपल्याबरोबर जोडल्या जात आहेत. सीमा, राज ठाकरे हे रायगडात दाखल झालेले आहेत. महामार्गाच्या कामाची पाहणी करणार असल्याचं कळत आहे. काय ताजे अपडेट आहे? नक्कीच रुबीना, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक दिवसीय रायगड दौऱ्यावरती आहेत आणि या दरम्यान विविध ठिकाणी ते जाऊन पाहणी करणार आहेत आणि मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन देखील करणार आहे. आपल्याला माहिती आहे की सगळ्यात सध्या चर्चेचा विषय म्हणजे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची ते पाहणी करणार आहेत. रखडलेल्या कामाची आणि सुरू असलेल्या बांधकामाची ते पाहणी करणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणगाव बायपास ते जे काम सुरू आहे मागील अनेक महिन्यांपासून वर्षांपासून त्याची पाहणी करणार आहेत. गणेशोत्सवापूर्वीच म्हणजे आपल्याला माहिती आहे की मुंबईतून अनेक लोक कोकणात येत असतात आणि त्यामुळे तेव्हा त्या दरम्यान प्रवाशांना खूप अडचणींना सामना करावा लागतो. त्यामुळे लवकरात लवकर बायपासचं काम झालं पाहिजे अशी मागणी जी आहे ती प्रवाशांची, लोकांची, स्थानिकांची आहे. त्यामुळे ते स्वतः राज ठाकरे आज या ठिकाणी येऊन बायपासचं काम किती झालेलं आहे याची पाहणी करणार आहेत आणि सोबतच मुंबई गोवा महामार्गाची सध्याची परिस्थिती काय आहे, काय काम सध्या रखडलेत याची प्रत्यक्ष ग्राउंडवरती येऊन ते पाहणी करणार आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी इथल्या पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केलेली आहे. माझ्या मागे आपण जर बघितलं तर मोठमोठे असे बॅनर जे आहेत ते ठिकठिकाणी स्वागताचे लागलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे नेहमीच मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून सत्ताधाऱ्यांना नेहमीच प्रश्न विचारत असतात. किती वर्ष हे या महामार्गाचं काम जे आहे ते रखडलेलं आहे. त्यामुळे स्थानिकांना, प्रवाशांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे आज थेट ग्राउंडवरती आल्यानंतर कशा पद्धतीने या विषयावरून, बायपासच्या कामावरून आणि मुंबई गोवा महामार्गावरती सुरू असलेल्या कामावरून सरकारला कशा पद्धतीने प्रश्न विचारतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या दौऱ्यादरम्यान दक्षिण रायगड मध्यवर्ती कार्यालयाचं देखील उद्घाटन राज ठाकरे करतील आणि सोबतच कार्यकर्त्यांशी देखील ते संवाद साधणार आहेत. हे सगळे होत असताना काय नक्की राज ठाकरे भूमिका मांडतात, आपल्या पदाधिकाऱ्यांना काय सूचना देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच सीमा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आज राज ठाकरेंचा दौरा होतो. या सगळ्यांचे ताजे अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहणार. तुर्तास आपण पाहतो राज ठाकरे रायगडात दाखल झालेले आहेत. आता पाहूयात पुढची महत्त्वाची बातमी. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी चक्का जाम करण्यात येणार आहे. चाकणपासून सिन्नरपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अमोल कोल्हे, सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे. नाशिक पुणे रेल्वेसाठी समृद्धी महामार्गावर आंदोलन केलं जाईल. रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचा नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आज चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून नारायणगावमधील GMRTचे कारण देत रद्द केलेला मार्ग पूर्ववत करण्याची मागणीसाठी हे आंदोलन होतं आहे. तर चाकणपासून सिन्नरपर्यंत ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. जुन्नर तालुक्यात खासदार अमोल कोल्हे, संगमनेर, हिवरगाव, पावसा टोलनाक्यावर बाळासाहेब थोरात, तर सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथील समृद्धी महामार्गावर सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जाणार आहे. या चक्काजाम आंदोलनामुळे नाशिक पुणे महामार्गाची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याच मार्गासाठी महायुती सरकारनं 2 दिवसांपूर्वी ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वात समिती स्थापन केली असून GMRT-बाबत समितीचा अहवाल घेतला जाणार आहे. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर. आज चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. काय ताजे अपडेट आहे? खरं तर काही वेळामध्येच 10 वाजेच्या सुमारास सत्यजित तांबे असेल, त्याचबरोबर ती समितीचे वेगवेगळे अधिकारी, त्याचबरोबर संगमनेर असेल, त्याचबरोबर ती सिन्नर असेल किंवा नगर असेल, अशा ज्या ठिकाणाहून ही रेल्वे जायला पाहिजे यासाठी हट्ट केला जातो आहे किंवा हे रेल्वे मार्ग हा तिकडून गेला पाहिजे याबाबतचे आंदोलन करण्यात येणार आहेत. खरं तर ही थोड्या वेळात आंदोलन सुरू होणार आहेत. सत्यजित तांबे असेल, बाळासाहेब थोरात असेल, अमोल कोल्हे असेल, हे सगळे या आंदोलनामध्ये खरं तर सहभागी होणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक पुणे हा रेल्वे महामार्ग अनेक वर्षांपासून रखडल्याचं पाहायला मिळतं आहे. अनेक आंदोलनं झालेत, याबाबत निवेदन देऊन झालेत, मात्र तरी देखील ह्या रेल्वे मार्गाची जी काम जे आहे ते अद्यापही सुरू झाल्याचं पाहायला मिळत नाही. खरं तर हा जो मार्ग आहे हा आधी नाशिकहून नगर मार्गे असा जाणार होता, ज्यात संगमनेर देखील येणार होतं, मात्र नव्याने एक प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता आणि ह्या प्रस्तावामध्ये नाशिकहून शिर्डे मार्गे हा पुण्याला मार्ग जाणार होतात. मात्र ह्यासाठीच हा सगळं आंदोलन करण्यात येतं. जुन्या मार्गाहूनच ही रेल्वे तयार व्हावी असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. कारण
जर नाशिकहून पुण्याकडे जाण्यासाठी जो मार्ग रेल्वे मार्ग तयार करण्यात येईल, त्यामुळे अनेक विकास कामं ह्या रेल्वेच्या मार्गावरून होणार. त्याचबरोबर ती सगळे महत्त्वाचे ज्या लाईन जी आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांचा विकास असेल, औद्योगिक विकास असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मार्गामुळे होणार असल्या कारणामुळे लवकरात लवकर हा रेल्वे मार्ग करावा अशी ह्या आंदोलनकर्त्यांची मागणी असणार आहे. आणि यासाठी थोड्याच वेळामध्ये समृद्धी आंदोलनाला सुरुवात होईल. अगदी सागर, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास आपण पाहतो जवळपास 10च्या सुमारास या आंदोलनाला सुरुवात होईल. याचे सुद्धा प्रत्येक ताजे अपडेट झी 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पुढची महत्त्वाची बातमी आहे जरांगे पाटलांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. पंढरपूरमधील सरकोली इथं मराठा बांधवांशी संवाद साधून जरांगे सांगली जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. सांगलीत जरांगेंच्या 4 जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलं. सांगलीच्या आटपाडी, कवठे महांकाळ, बोरगाव आणि कडेगावात या सभा होणार आहेत. सातारा, औंध, कोल्हापूर गॅझेटियरसाठी जरांगेंचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहे. तर सोलापुरातील सभेत मनोज जरांगेंकडून तलवारीची भाषा करण्यात आली. ते म्हणतात, कोयते हातात घेऊ, मराठ्यांच्या हातात तलवारी, असं जरांगे म्हणतात. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सगळ्याच्या कणगिराची ताकद एकट्या मराठ्याच्या सगळ्याच्या कणगिरू शकते. ते म्हणजे कोयते हातात घेऊ, कोयते हातात घेणार, मराठ्याच्या हातात तलवारी, असे केले गाडी सुद्धा बसून जाणार नाही. भुरळ लागला सारखं लागल. इतकं टोकाचं पाऊल उचलायची बावनकुळ्याला काहीच गरज नव्हती. तर याही संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सचिन कसबे. सचिन, आपण जर पाहिलं तर सध्या मनोज जरांगे पाटलांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. काल आक्रमक भाषेत त्यांनी सभा घेतलेली होती. आजचे काय ताजे अपडेट आहे? मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा आज पंढरपूरमध्ये दौरा आहे. आज सकाळी ते विठुरायाचं दर्शन घेतील. त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे त्यांची संवाद सभा होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातले जे मराठे बांधव आहेत त्यांच्या कुणबी प्रमाणपत्राचा मोठा विषय. सातारा गॅझेटियर, औंध गॅझेटियर आणि कोल्हापूर गॅझेटियर बाबत अद्याप निर्णय झालेला नाहीये. 1 वर्ष झालं हा निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे येथील मराठा बांधवांवर ओबीसीचे दाखले मिळण्यामध्ये अडचणी होत आहेत. त्यामुळे याबाबतच्या तक्रारी इथल्या बांधवांनी त्यांच्याकडे केल्या होत्या. त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यामध्ये ही संवाद सभा त्यांनी ठेवलेली आहे. यानंतर त्यांचा सांगोला, सांगली अशा पद्धतीचा पुढे दौरा असणार आहे. मात्र मनोज जरांगे जे 2 दिवसांपासून आरोप करतायत, चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा इतर जे मंत्रिमंडळातील लोक असतील, त्यावर अजून मनोज जरांगे काय बोलणार याबाबत सुद्धा उत्सुकता आहे. कारण चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे यांच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे. तसंच राष्ट्रीय ओबीसी महासंघानेही त्यांच्या भूमिकेविषयी आंदोलन जे 29 ऑगस्टला होणार आहे त्याबाबत सुद्धा काही वक्तव्य केले. त्यामुळे आता आजच्या दिवसामध्ये मनोज जरांगे काही स्फोटक विधानं करतात का, अजून काही ज्या काही अडचणी त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत मराठा बांधवांनी, त्याबाबत काही वक्तव्य करतात का हे पाहावं लागेल. मात्र आजचा जो मनोज जरांगे यांचा संपूर्ण दौरा असेल, या दौऱ्यामध्ये ते मराठा बांधवांशी काय संवाद साधतायत, सरकारला काय इशारा देत आहेत का, हे आता पाहावं लागणार आहे. निश्चित. धन्यवाद सचिन ताजे अपडेट देण्यासाठी. आपण पाहतोय थोड्याच वेळात जरांगे हे दर्शन घेऊन आणि दौऱ्याला सुरुवात करतील. त्यानंतर ते सांगलीला सुद्धा जाणार आहेत. आता ते पंढरपुरात आहेत. पाहूयात पुढची मोठी बातमी. वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जहरी टीका केली आहे. या लोकांनी बिल्डरच्या नादी लागून महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला. जनता सहन करेल असा समज ठेवून कुणी नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे हे लोकांना दाखवायचंय. गणेश नाईक त्या लोकांना दाखवायचंय आणि ते काम गणेश नाईक करेल असा इशारा त्यांनी शिंदेंना दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जाते. या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला, बिल्डरच्या नांदी लागून. राजूने माझं कुठल्या व्यक्तीशी वाद नाही. जर एखाद्या जनतेला टिकीट फॉर ग्रँटेड जनता सहन करेल अशा प्रकारची समजूत करून कोणी जर नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे हे लोकांना दाखवायचं काम गणेश नाही. मी कोणाचा अवमान, कोणाला
वाईट त्याच्या जीवनामध्ये दिवस येऊ अशी इच्छा व्यक्त करणार नाही, परंतु कोणी जर आम्हाला बुद्धू समजून जर टपली मारणार असेल त्याचा हात धरून त्याची लायकीदार दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. राज्यात पावसानं सरासरी गाठली आहे. धरणं 71% भरली आहेत. 90% पेरण्या सुद्धा पूर्ण झाल्यात. अल निनोच्या संकटात मान्सूननं दमदार हजेरी लावली आहे. मराठवाडा विदर्भात मात्र पावसाची ओढ अजूनही लागली आहे. हिंगोली सरासरीच्या तुलनेत 36% कमी पाऊस झाला. अल निनोच्या सक्रियतेमुळे राज्यात यंदा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार राज्यात 637 मिमी पाऊस झाला आणि याच कालावधीत राज्यात सरासरी 622.7 मिमी पाऊस पडतो. त्यामुळे यंदा सरासरीच्या तुलनेत 2% अधिक पाऊस झालाय. मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर पावसानं उघडीप दिली असून मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. हिंगोली सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक कमी पाऊस नोंदवण्यात आला. राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये पावसानं सरासरी गाठलेली नाहीये. तर मुंबई उपनगर, पालघर, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. दरम्यान विभागनीय पाणीसाठा किती आहे पाहूया. कोकणात 86% पाणीसाठा आहे. पुण्यात 84%, नाशिकमध्ये 73.54%, नागपुरात 58.91%, अमरावतीत 58%, तर कुठे किती पेरण्या पूर्ण झाला त्याही पाहूया. पुण्यात 93%, अमरावतीत 93%, कोल्हापुरात 92%, छत्रपती संभाजीनगरात 91%, लातूरात 91%, नागपुरात 82%, कोकणात 69%, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळनं दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिलाय. 11 ऑगस्ट 2026 पासून म्हैस दूध खरेदी दरात प्रति लिटर ₹1.50 तर गायच्या दूध खरेदी दरात ₹1 वाढ करण्यात आली. त्यामुळे 6 फॅट आणि 9 SNFच्या म्हैस दुधाचा दर ₹55 तर 3.5 फॅट आणि 8.5 SNFच्या गाय दुधाचा दर ₹37 झाला. या दरवाढीमुळे दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे ₹5 कोटी अतिरिक्त दर मिळणार आहे. दरम्यान म्हैस दुधाच्या विक्री दरातही प्रति लिटर ₹2 वाढ करण्यात आली आहे. तर इंधन दरवाढीचा दुधाला फटका बसतोय. पिशवीबंद दूध ₹2 महागलंय आणि गाय आणि म्हशीच्या दुधात दरात ₹2 वाढ झाली. दुग्धजन्य पदार्थांच्या दरात 10% वाढ झाली आहे. तर मंगळवारपासून दूध दरात दरवाढ लागू होणार आहे. दूध संघाच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाल्यानंतर आता त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार असल्याचं पाहायला मिळतं. तर एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडलाय. निधी उपलब्ध न झाल्यानं जुलैचा पगार लांबणीवर. 7 तारखेचा पगार आता 10 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. सवलत मूल्य प्रतिपूर्तीची रक्कम मिळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळानं सनदी लेखपालांकडून आवश्यक कागदपत्रांसह सर्व माहिती राज्य सरकारकडे सादर केली आहे. मात्र त्यानंतरही अर्थ खात्याकडून नवे मुद्दे उपस्थित केले जात असल्यानं निधी वितरणास विलंब होतोय. परिणामी एसटी कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार रखडलाय. एसटी महामंडळात राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सवलत मूल्य प्रतिपूर्तीच्या रकमेतून कर्मचाऱ्यांचं वेतन दिलं जात आहे. उंच गणेश मूर्तींचं समुद्रात विसर्जन करू द्या. गणेशोत्सव समन्वय समितीनं मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींबाबत अद्याप निर्णय नाही आहे. तर गणेशोत्सव जवळ आला असून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जनाबाबत न्यायालयात खटला प्रलंबित असल्यानं सरकारनं कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे गणेश मंडळाचं संभ्रमाचं वातावरण सध्या आहे. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांना गतवर्षीप्रमाणेच यंदाही समुद्रात गणेश मूर्ती विसर्जन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पुढची महत्त्वाची बातमी. यूपीआय व्यवहारांसाठी सामान्य ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. लहान व्यापाऱ्यांसाठी सुद्धा यूपीआय सेवा मोठ्या प्रमाणात मोफतच राहतील.
पेमेंट आणि सेटलमेंट प्रणाली कायद्यातील दुरुस्तीमुळे UPIवर शुल्क लागू होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं. अर्थ मंत्रालयानं सांगितलंय की भविष्यात व्यापाऱ्यांकडून व्यापारी सवलत दर आकारला गेला तरी तो केवळ ठराविक मर्यादेपेक्षा अधिक व्यवहारांवर लागू होईल. हा दर डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरील शुल्कापेक्षा खूप कमी असेल. टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी मेडिकल स्टोअर्सवाल्यांना इशारा दिलाय. मेडिकलवर औषधांची एक गोळी देणं बंधनकारक आहे. ग्राहकांनी एक गोळी मागितल्यास ती द्यावीच लागणार आहे. पूर्ण स्ट्रीप देण्याचा आग्रह धरल्यास मेडिकल स्टोअर्सवाल्यांवर कारवाई होईल. त्याचा परवाना देखील रद्द केला जाईल असा थेट इशारा तुकाराम मुंढेंनी दिलाय. मला एक सांगा, म्हणजे हा खूप लोकांना पडला प्रश्न. म्हणजे काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुट्ट्या गोळ्या मिळतात किंवा मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही म्हटलं की मला एक गोळी हवी आहे डोकेदुखीची ना, ती अख्खी स्ट्रिपच. काय कायदा काय सांगतो म्हणजे हे अनेकांना जाणून की सुट्टी गोळी मिळू शकते की तुम्हाला अख्ख्या स्ट्रिपच घ्यावी लागेल? काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे समजा म्हणजे पार्ट ऑफ द पॅकेट. हा, म्हणजे एका पॅकेटात 12 गोळ्या आहेत ना, त्यातली एक गोळी काढून द्या. येस, बिलकुल द्यावं लागते. मला समजा डोकं दुखतं तर मी अख्खी स्ट्रिप का घेऊ? नाही, असं नाही घ्यायची, अपेक्षाच नाही. असं असेल तर कंप्लेंट करा, कारवाई करू. अच्छा, म्हणजे हे प्रेक्षकांना जाणून घेणं खूप गरजेचं आहे की मेडिकलमध्ये मी गेलो म्हणजे एका स्ट्रीप 10ची आहे आणि तुम्हाला 5 पाहिजेत आणि तुम्ही 5 मागितलं, तुम्हाला 5च दिलं पाहिजे, 10 नाही. जे देणार नाहीत त्यांच्यावरती काय कारवाई होऊ शकते? लायसन्स रद्द सुद्धा होऊ शकतं. अच्छा, ते जर प्रूव्ह झालं तर आम्ही लायसन्स पण रद्द करू शकतो. जे प्रेक्षकांनी ही फार महत्त्वाची बाब जाणून घेणं खरं तर गरजेचं आहे की हाही एक औषधातला भाग आहे. हा मेडिकलचा, जे सुरुवातीला मुंडे साहेब म्हणाले की एम्पॉवरमेंट. तुकाराम मुंढेंनी त्यांचा पुढचा मोर्चा आता फूड डिलिव्हरी ॲपकडे वळवला. अन्न सुरक्षा आणि अन्नाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी फूड डिलिव्हरी ॲपची असल्याचं तुकाराम मुंढेंनी म्हटलं. फूड डिलिव्हरी ॲपसोबत हॉटेल्सची जबाबदारी असल्याचं मुंढेंनी म्हटलंय. दरम्यान काही फूड डिलिव्हरी ॲपवाल्यांची सुनावणी झाल्याचंही तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलं. ते ॲपवरनं जेवण मागवण्याचे प्रकार खूप वाटते. हॉटेल्समधनं मागवले जातात किंवा काय घरगुती काय क्लाउड किचन सुद्धा चालवतात. जसे बनवण्यासाठी नियम आहेत तसे पॅकेजिंगसाठी, डिलिव्हरीसाठी पण नियम आहेत ना. पॅकेजिंगचे नियम आहेत, डिलिव्हरीचे नियम आहेत, ब्रँडिंगचे नियम आहेत, ॲडव्हर्टायझिंगचे नियम आहेत. ऑल दीज रेग्युलेशन्स आर देअर. ते इम्प्लिमेंटेशन म्हणजे समजा मी जेवण मागवतोय कुठल्या ॲपवरनं वगैरे, त्याच्यासाठी काय त्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी तो फूड बिझनेस ऑपरेटर म्हणूनच ट्रीट केला जातो. अच्छा, म्हणजे समजा ते जे ॲप आहे ज्या कंपनीचं, येस, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असेल. येस, ॲब्सोल्युटली. त्यांनी फूड डिलिव्हर केलं म्हणजे फूडची सेफ्टी स्टँडर्ड त्यांनी बघायचे. बनवणारच नाही, म्हणजे बनवणारच आहेच, पण त्यांची पण ती जबाबदारी दोघांची आहे. त्यांचीही जबाबदारी की कुणाकडून आणलं, तो लायसन्स होता की नाही, त्यांनी पूर्णपणे बघितलं की नाही, यांचीही जबाबदारी आणि त्यांची आहे, दोघांची आहे. या विषयाला अजून हात घातला की नाही तुम्ही? चालू केलंय. काही पुढच्या वेळेस कदाचित ते फूड ॲग्रिगेटर पण तुमच्या रडारवरती येऊ शकतात किंवा ऑलरेडी आलेले आहेत. काही हिअरिंग पण झालेलं आहे. पुढच्या काही दिवसात रिझल्ट पण दिसेल. अच्छा, मोठ्या कंपन्यांची नाव येस येस, ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. तुकाराम मुंढे यांच्या सावजीच्या विधानावरून चांगलाच वाद निर्माण झालाय. मात्र या वादावर तुकाराम मुंढे यांनी टू द पॉइंट या मुलाखतीत रोखठोक भाष्य केलंय. तुकाराम मुंढे हे त्यांच्या विधानावर ठाम आहेत. सावजीचं विधान माझ्या संदर्भात होतं. सावजी जेवण ऑइली, फॅटी, सॉल्टी आणि हे फॅक्ट आहे असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं. तसंच मी कोणत्याही कल्चर आणि कम्युनिटीबाबत बोललेलो नाही आहे. फूड हॅबिट संदर्भात ते विधान होतं असं स्पष्टीकरण तुकाराम मुंढेंनी दिलं आहे. सावजी बद्दल बोललात तुम्ही की सावजी मी बोललो नाही, तो प्रश्न होता. प्रश्नाच्या अनुषंगाने ते हा, पण तुमचं वाक्य असं होतं की सावजी खाल्लं तर मी 1 महिना आजारी. माझ्याबद्दल बोललो, व्यक्तिगत बोला. ते फॅटी, ऑइली, सॉल्टी, शुगर. पण तुम्हाला माहिती आहे की तिथे आंदोलन झालं. आय डोंट थिंक सो. आपण हलबा समाजाने आंदोलन केलं की सावजी ही आमचं कल्चर आहे, त्याची तुम्ही बदनामी करता. ॲब्सोल्युटली नॉट. मी काय खातोय माझ्याबद्दल मी खाल्लं तर, आणि त्याचं जर बघायचं झालं, तुम्ही खाता का नॉनव्हेज? नॉनव्हेज खातो ना मी. कमी खातो पण खातो. हां, बरं. 2008-9ला मी तर CEO होतो जिल्हा परिषद. आणि आपला कॉमन फ्रेंड आहे, नंतर नाव सांगा, इथं नाव घेऊन बोलणार. त्यांनी मला जेवायला घेऊन गेलं सावजीला. म्हणलं मला माहीत नाही आहे. नाही, चांगलं, एकदम चांगलं स्पेशल डिश आहे. म्हणलं ठीक आहे. गेलो, बघितलाच अगदी एवढं लाल आणि तिखट दिसलं, ऑइली दिसल्यानंतर अरे मी खाऊ शकणार नाही. दिसतंय तसं, तेवढं तिखट नाही म्हणे. मी 1 घास खाल्ला आणि उठलो. सेकंड घास नाही खाऊ शकलो. आता इथं मी कोणत्या ब्रँडला ब्लेम करतोय का? ॲब्सोल्युटली नाही, ॲब्सोल्युटली नाही. इथं मी बोलताना काय सांगितलं, याच्यातला मेसेज हाच आहे, सॉल्टी, ऑइली, फॅटी, शुगरी. पण मग असा तुझा अर्थ हाच होता की ते सावजी जेवण हे ऑइली आहेच आहे ना, ते फॅक्टच आहे ना, तुम्ही बघत नाही का? पण त्यांचा त्याच्यावरती आक्षेप आहे की आमचं जेवण ॲब्सोल्युटली नाही. हे फूड कल्चरचा भाग आहे. कारण सावजी फूड हा, ना मी कोणत्या कल्चरबद्दल बोललोय, ना कोणत्या कम्युनिटीबद्दल बोललोय, आपल्या फूड हॅबिट्सबद्दल बोललोय. प्लीज अंडरस्टँड इट व्हेरी केअरफुली.
इट इज अबाउट आवर फूड हॅबिट्स. आणि मी इथं आल्यापासून याच्या फूड हॅबिट्सवर खूप बोलतो आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या फूड हॅबिट्स आत्ताही आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय मागणी करतो आहे, मला स्पायसी द्या, मला चांगलं खायला द्या, तर्री जे काय असेल, बरोबर आहे. दॅट इज व्हेअर वी आर रॉंग. आपण मागायला काय पाहिजे, सेफ आणि स्टँडर्ड फूड. तुम्ही जेव्हा ठरवता की इकडे अमुक ठिकाणी जाऊन रेड करायची, टार्गेट कसं तुम्ही ठरवतात? कोर्टाने तुम्हाला प्रश्न विचारला तिकडे की तुम्ही काय माणसं बघून कारवाई करता का? तुकाराम मुंडे सिस्टमशी जुळवून घेत नाही. जुळून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तुकाराम मुंडे हेकेखोरपणे कारवाई करतात. आता मला नियमाने चालणं आणि हेकेखोरपणा एकत्र कसं चालू शकते मला सांगून द्या तुम्ही. म्हणून तुकाराम मुंडेंच्या वारंवार बदल्या होतात. मग हा माणूस सिस्टमला नको आहे. सिस्टमला म्हणजे कुणाला नको आहे? तुम्हाला असं कधी मनात आलं की नाही की सोडून द्यावं आपलं हे सगळं, आपण थोडंसं आपणही जुळून घ्यावं? जुळून घ्यावं नाही, पण हे सोडून द्यावं वाटलं. तुमच्या बदलीसाठी 250 कोटी रुपये जमा केले गेले. हलबा समाजाने आंदोलन केलं की सावजी ही आमचं कल्चर आहे, त्याची तुम्ही बदनामी करताय. ॲब्सोल्युटली. कधी येतो मनात विचार पुढे मागे जाऊन राजकारणात यावं? टू द पॉइंट विथ कमलेश सुतार. स्पेशल पार्टनर ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. तर आज काय विशेष या बातमीपत्रात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र बातम्यांचा ओघ असा सुरू राहणार आहे. पाहत रहा झी 24 तास. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH